कपट युद्धामध्ये हरलेले पांडव वनवासी बनलेत, पण भगवान सूर्यनारायणांच्या कृपेने मिळालेल्या सूर्यस्थालीचा परिणाम ते आणि त्यांच्याबरोबर असलेले 10-20 हजार लोक पोटभर जेवतायत हे दुर्योधनाला कळल्यानंतर पुण्याईच्या परिणामानं आपण त्यांचं काही तळपट करूया, वाईट करूया याकरता बेगडी पुण्याईच्या, नाटकी पुण्याईच्या नादी दुर्योधन लागला. कुणी संत भेटला त्याची सेवा केल्यासारखं दाखव, इत्यादी इत्यादी. आणि त्याच्या भाग्याने एक दिवस त्याच्या त्या हस्तिनापुरामध्ये दुर्वासा नावाचे मुनी आले आणि त्यांना नमस्कार करून यानं सांगितलं, महाराज आपण आणि आपले हे 10,000 शिष्य माझ्याकडे जर राहिले तर मी स्वतःचं माझं भाग्य समजेन, मी सेवा करीन. हे ऐकल्यावरती दुर्वास लागले हसायला. नाव माहितीये का माझं काय? कुणाशी जमत नाही माझं. जन्माला आल्याबरोबर आई वडिलांशी भांडून घरातनं निघालो, आई वडिलांनी नावच ठेवलं जवळ वास नको याचा, दूर वास. अत्यंत फटकळ. जरा तुम्ही 100 गोष्टी माझ्या करता करा, एका बाबतीत चुका, मी कमंडलूतलं पाणी घेऊन शाप देऊन भस्म करत असतो. जमत नाही कुणाचं माझं. दुर्योधन म्हणला, तुमचं कुणाचं जमलं नाही पण आपलं जमेल, कारण आपली रास एक आहे. तुम्ही दू मी दू, नावरस नाव एक आहे दोघांचं. दुर्वासांच्या लक्षात आला अर्कट रास आहे. महाराज म्हणायचे नाही हो नाही हो करत मान्य केलं. पण बघा मला कधी काय लागेल मलाच माहिती नाही. फार हे मोठे मोठे लोक असतात ते सगळे मूडी असतात बरं का. फार म्हणजे मूडी असतात ते मोठे असतात असं नव्हे. हे रंगवणारे असतात बघा, छान चित्र काढतात, फार स्पेशल. कसलं तरी याला काहीतरी म्हणा असं नाही. फार मोठे गायक, फार मोठे आर्टिस्ट, अवलिया टाईप असतात. तो हे जमणार नाही बघ, विचार कर. दुर्योधन म्हणला काही हरकत नाही. आणि हे आपल्या 10,000 शिष्यांसह राहिले. दुर्योधनानं आपली टीम उभी केली, काही करून या महापुरुषाचे आशीर्वाद घ्यायचेत आणि याचा उपयोग काय करायचा, तळपट करायचंय. त्यांचं सदुपयोग नाहीच आहे. कारण दुर्योधनाला आयुष्यभर शिकवणारा शकुनी आहे. आणि अशा दुर्योधनाच्या सहवासानं दुर्वासांची काय अवस्था झाली हे प्रतिपाद्य विषय आहे आपला. दुर्वासांसारखे भगवान शंकरांचा अवतार म्हणतात, पण काय वाईट लोकांच्या सहवासाचा काय परिणाम होऊ शकतो, माणसाचं जीवन बर्बाद कसं होऊ शकतं, याकरता सगळ्या समाजाने सावध राहिलं पाहिजे हे सांगणारं हे कथानक आहे बरं का. मोरोपंतांनी एका आर्यतच भागवलं. कधी पण काही सांगायचं. दुर्योधन आणि त्याचे 1000-2000 सेवक हात जोडून उभे. नाईट रात्रीचे सुद्धा जागरण करणारे लोक सुद्धा तिथे ठेवलेत. त्यांचे नेट फुल करून दिलंय, नेट पॅक. जागरण करता आलं पाहिजे ना. कधी कुणाला काय लागेल सांगता येत नाही. सावध राहा. कोण आमटी मागेल, कोण भाजी मागेल, कोण झोपायला चटई मागेल, कोण घोंगडी मागेल, कोण अमुक मागेल, कोण फुलं मागेल, कोण कमळ मागेल, कोण काय माहिती नाही आपल्याला. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सावध राहायचे. दुर्योधन स्वतः डोळ्यात तेल घालून, म्हणजे म्हण आहे डोळ्यात तेल लगेच घालायचं नसतं. अरे त्या ताई काय मागतात ते द्या लवकर त्यांना. भलते दुर्वास पाहिजे होते की नाही. भलते भलत्या समयी मोरोपंत. कधी काय मागेल हा म्हातारा माहित नाही हो. भलते भलत्या समयी युक्तायुक्त ही पदार्थ मागे जे. कधी काय मागेल माहित.
संध्याकाळी 5:30-6ला हे यमुनेवरनं आंघोळ करून आले. गुरुजी आज संध्याकाळी काय बनवू? दुर्योधना भूक नाहीये आज, काही नको संध्याकाळी. नको. दुसऱ्यांदा काय विचारतोयस? शिष्या कमंडलू दे रे. नाही नाही म्हणजे खात्री, म्हणजे आचारी जातील निघून, ते मला काही माहिती नाही, मला काही नको, या क्षणाला तरी मी सांगतो नको. आचारी वाढपी सगळे जाऊन झोपले. रात्री 11 वाजता, आत्ताच्या भाषेत 11-12 वाजता हाक मारली, इकडे. अर्धरात्री निद्रिस्ता सर्वजण, अर्धरात्री निद्रिस्ता सर्वजण, अर्धरात्री पाहुनी यातई मागतसे अन्न, अन्न पाहुनी यातई मागतसे अन्न, अर्धरात्री कधी काय मागेल सांगता येत नाही. डिसेंबर जानेवारी चालू आहे, उदाहरण घ्या, आत्ताच्या भाषेत बोलूया म्हणजे कळेल. अजून आंब्याला मोहर सुद्धा फुललेला नाहीये. मध्यरात्री दुर्योधनाला हाक मारली, दुर्योधना इकडे. दुर्योधन मध्यरात्री डोळे चोळत चोळत आला. काय गुरुजी काय करत होतास? झोपला होतास? झोपा काढायच्या होत्या तर मला कशाला इथे ठेवून घेतलंस? शिष्या कमंडल होते, शापून भस्म करतो. अहो महाराज मुद्दा तर सांगा ना. संध्याकाळी 6ला म्हणले होते मला काही नको, रात्री 11-12 वाजता म्हणतात मला आमरसपुरीचं जेवण पाहिजे. रात्री 12 वाजता आचारी झोपलेले, मोहर नाही फुललेला, आंबे आणणार कुठनं? फळे शाखा ही ऋतू विण मागे, देत आणूनी कुरुपतया वेगे वेगे, देत आणूनी कुरुपतया वेगे. अर्धरात्री अर्धरात्री अर्धरात्री. कुरूप म्हणजे दिसायला वाईट नव्हे, कुरूंचा वंश पालन करणारा म्हणून कुरूप, प हा शब्द पालन करणारा. कुरुवंश पालन करण्याची जबाबदारी सध्या त्या युवराजाकडे म्हणजे त्या ह्याच्याकडे होती. काय त्याचं नाव? हे काय दुर्योधन. हा चुकून मी र म्हणत होतो. हा भलते भलत्या समयी कधी पण काही मागेल. युक्ता ही पदार्थ मागे जे. आता रात्री 11-11:30 जर आमरसपुरीचं जेवण आचारी वाढपी जेवून झोपलेले हो बिचारे. काही नाही बरं का, आता झोपा जाऊ. हातापाया पडून उठा रे बाबांनो, ते म्हातारं माझ्यावर चिडल. चला दुप्पट पैसे देतो तुम्हाला पण चला. बरं आंबे मोहर नाही आलेला पिकलेले आंबे कुठनं आणणार? पण आज जशी आपण प्रिझर्व करून काही गोष्टी ठेवतो तसं पूर्वी मधामध्ये फळं बुडवून ठेवायची पद्धत. बरण्या असायच्या मोठ्या एवढ्या एवढ्या अशा उंच, माणसा इतक्या उंचीच्या, त्यात मध भरलेलं आणि त्यात आंबे टाकून ठेवायचे, स्वच्छ धुवायचे पुसायचे आणि पिकलेले आंबे त्यात ठेवायचे म्हणजे त्याला काही व्हायचं नाही. अशी बड्या श्रीमंतांकडे जाऊन ती फळं गोळा केली. थोडासा असा वाडगावर आमरस काढला, एक 10-20-50 पुऱ्या तळल्या. एवढं होईपर्यंत 1-1.5 वाढणारच की हो, अगदी किती म्हणलं तरी. आणि आणून समोर ठेवलं. संतापलेल्या, महाराज घ्या. आता नको, गेली भूक.
महाराज इतका प्रयत्न करून आणले की मला आग्रह करतोस शिष्या कमंडलू. कधी काही मागेल सांगता येत नाही, आणून दिलं तर खाईल हे सांगता येत नाही, आणि काहीही केलं तरी चिडचिडच करते हो. त्या कमंडलूचा असा धसका घेतला त्यांनी त्या 6 महिन्यात. चातुर्मास केला म्हणे, असं वर्णन नाही, 4 महिने त्यांनी केले चातुर्मास. असा धसका घेतला त्यांनी. अहो भोपळ्यासारखा असणारा हा पडवळासारखा झाला. म्हणून लक्षात ठेवाल, तब्येत बारीक करायची असेल तर अशा कोणाला तरी घरी बोलवा, जय जय, आणि 4 महिने त्याची सेवा करा. डाएट वेगळं करायलाच नको. छळ 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 असा केलाय त्या दुर्योधनाचा. पण एक दिवस दुर्योधनाच्या भाग्याचा दिवस उजाडला. काल आपण गोपालकृष्णाची कथा ऐकली होती की ही मंडळी छळ करतात बरोबर आहे, पण त्यानंतरची कृपा करतात. स्वामी समर्थांनी बाळाप्पांची इतका छळ केला आणि त्यानंतरची कृपा केली आहे जन्मोजन्मीचं. ते म्हणाले 12 वर्षाचं प्रारब्ध मी तुझं 1 वर्षात संपवलंय. दिसायला आम्हाला असं दिसतं की यांना कसा क्रोध येतो, यांना कसा काम येतो, यांचं कसं अमुक होतं. पण लक्षात ठेवाल, संतांच्या चित्तामध्ये आलेला क्रोध सुद्धा आपलं कल्याण करण्याकरता येत असतो. मी याला नेहमी उदाहरण देतो. एकाने जर जोरात पेढा फेकून मारला आपल्याला, कीर्तन करत होता बुवा, लोक जांभया देतात. काल आपण पाहिलं ना काय जांभया, हाय गुरु. समजा पेढा फेकून मारला, असा मस्त सातारी कंदी पेढा होता, असा एवढा लाडू सारखा, बघ दिशे फेकून मारला पेढा. आधी त्याला सांगितलं, अहो ताई जरा जांभई देऊ नका, जांभई देऊ नका. काही काही लोकांना आपल्याला झोप आली हे गावाला कळलं पाहिजे अशी हौस असते. इतक्या जोरात पेढा फेकून मारला नेमका. बरं हा पूर्वी गोट्या खेळलेला होता हो, नंतरच कीर्तनकार झाला होता. पूर्वी गल्लीत नेम बरोबर होता. यानं फेकून मारायला आणि त्याचा असायला मोठा, बघ दिशी तोंडात जेव्हा पहिल्यांदा त्याला असं झालं. पण जिभेला जेव्हा पेढा लागला तो म्हणला गुरुजी अजून 2. सज्जनांचा क्रोध हा असा असतो, रागानं पेढा जरी फेकून मारला तोंडावरती तरी तो गोड लागतो, आणि प्रेमानं इथं जर ब्लेड जरी फिरवलं, काय म्हणताय बुवा, काय म्हणताय, म्हणजे कापलं ना. दुर्जनांचा आशीर्वाद सुद्धा शाप असतो आणि सज्जनांचा शाप सुद्धा आशीर्वाद असतो. हे एकदा पक्क करून टाका, म्हणजे लक्षात येईल आपल्या मनामध्ये नकारात्मकता राहणार नाही. एवढे दुर्वास चिडायचे, काय राहिलं त्यांचं. अहो दुर्वास किती मोठे होते कल्पना आहे का. कृष्णांनी अनुग्रह घेतलाय त्यांचा. वेडे आहेत का कृष्ण. आपला क्रोध म्हणजे घरात कुणी ऐकत नाही, बाहेर चिडचिड सगळी. घरच्या वरी काय धाडा, बाहेर गावदीनं बापुडा, ऐसा जो का वेडमुडा तो एक मूर्ख. असो, सांगण्याचा भाव असा. एक दिवस संतुष्ट झाले आणि हाक मारली, दुर्योधना इकडे ये. हा घाबरत घाबरत कमंडलू नाही ना घेते, कशाला हाक मारली. त्याला पश्चाताप. बरं आता एकदा चातुर्मासाला संकल्प सोडल्यावर मधनच जाता येत नाही हो. काय दुर्योधना घाबरलायस का. नाही ते कमंडलूला, घाबरू नकोस, प्रसन्न आहे तुझ्यावर, काय पाहिजे बोल. वरम ब्रूही या वाक्या परिसिनतो काय बोलता झाला. मोरोबंद. वरम ब्रूही म्हणजे वर माग. वरम ब्रूही या वाक्या परिसिनतो काय बोलता झाला. दुसरे न लगे काही जा वनवासी छळार्थ धर्माला. काय भाग्याचा लक्षण आहे आज की दुर्वासांसारखे भगवान दत्तात्रयांचे सख्खे बंधू इतके संतुष्ट झालेत की काय पाहिजे. अहो दत्तात्रयांचा आणि दुर्वासांचा अधिकार काही वेगळा नव्हे. भगवान शंकर आहेत दुर्वास म्हणजे. इतका अधिकार ज्यांचा, दत्तात्रयांचे सख्खे बंधू, आणि ते प्रसन्न झालेत. काय पाहिजे माग म्हणतायत. जर म्हणाला असता मला काही कळत नाही, माझं कल्याण कला झालं असतं की नाही, सगळं बदललं असतं. पण तबकडीत सैल हो, काय मागायचं कळत नाही. तो म्हणला महाराज माझ्याकडनं तुम्ही 4 महिने सेवा घेतलीत, 4 महिने सेवा घेतलीत, तसे माझे बंधू इथे द्वैतवनातच आहेत, जवळच आहेत. इथे जा
आणि माझ्याकडनं सेवा घेतलीत ना, तसं त्यांनाही पुण्य मिळायला पाहिजे असं मला वाटतंय. त्यांच्याकडनंही काहीतरी सेवा घ्या आणि जाल ना. तुम्ही मागताय माग म्हणताय म्हणून मागतोय. जाल ना ते दिवसा जाऊ नका, रात्री जा. एकटे जाऊ नका, 10,000 शिष्यांना घेऊन जा आणि रात्री जाऊन पंचपक्वान्नाचं भोजन मागा, हेच मला द्या. आता रात्री गेल्यानंतर त्या थाळीचा उपयोग नाही, कारण त्याला माहिती आहे सगळी ती सूर्यच थाळी आहे. ते म्हणतील पांडव नाही आहे आता, इतक्या रात्री नाही आहे, थांबा जरा, उद्या सकाळी देतो. जर ते तसं म्हणाले तर ज्या कमंडलूचा 4 महिने मला धाक दाखवत होतात ना, तो धाक त्या पांडवांना दाखवा, शापून भस्म करा त्यांना आणि मग मला येऊन सांगा की तुझं काम केलंय, हेच मला द्या. किती विचारपूर्वक नारद महाराज सांगतायत, विचार करा. दुस्संग हा सर्वथैव त्याज्य. दृष्ट मनुष्य स्वतःही वाईट असतो आणि तो चांगल्याला वाईट वागायला कारणीभूत. घे रे, पी रे, थोडी, काही होत नाही, पी, खा रे थोडं, खा, मर. म्हणून बी स्ट्रॉंग फर्स्ट. काही वेळा असं असतं की आपण आशांच्यात राहतो की नाईलाज असतो. इथे माझे तुकोबा, ज्ञानोबा, समर्थ रामदास स्वामी, गजानन महाराज स्वामी समर्थ माझे आधारभूत असावेत. मी वाईट वागणार नाही का? माझ्या समर्थांना ते आवडत नाही, माझ्या ज्ञानोबांना ते आवडत नाही. दुर्वा. बरं, आता गंमत अशी, शब्द दिला म्हणलं तर पाळायला पाहिजे हो. दुर्वासाने सांगितलं समजवणारे, दुर्योधना हे नको मागू, दुसरं काही माग, दुसरं काही माग, छट, दुसरं काही नको. इतके दिवस तुम्ही मला धाक दाखवलाय ना, आता मी तुम्हाला शब्द टाकतो. तुमच्या त्या शापात आणि कमंडलूत काही अर्थ नाही असं मी समजेन, तुमच्या उपासनेतही काही अर्थ नाही असं मी समजेन. बापरे, काय बोलू शकतो मनुष्य. वाईट वाटलं. पुन्हा कधी यायचं नाही ठरवलं, पुन्हा इथे कधी यायचं नाही, पुन्हा असं ठरवलं सगळं. पण आता शब्द दिला, गेलं पाहिजे. आणि निघाले, पोहोचले मध्यरात्री. नमः पार्वती पते हर हर महादेव. गर्जना केली. गर्जना ऐकोनी उठले सकळ, गर्जना ऐकोनी उठले सकळ, गर्जना ऐकोनी उठले सकळ, गर्जना ऐकोनी उठले सकळ. नमः पार्वती पते हर हर ऐकल्यावर धर्मराज, अर्जुन, नकुल, सहदेव सगळे जागे झाले. द्रौपदी धावत आले. गर्जना ऐकोनी उठले सकळ, वंदिले तात्काळ धर्मादिकी, वंदिले तात्काळ धर्मादिकी, धर्मादिकी, धर्मादिकी. गर्जना ऐकोनी, गर्जना ऐकोनी, गर्जना ऐकोनी, गर्जना ऐकोनी उठले सकळ. चरण क्षाळणा आणिले जळ. पाय धुवायला पाणी आणलं द्रौपदी. रात्री 12 वाजता. तो ऋषी बोले उतावेळ, पोटी प्रलयाच क्षुधेचा प्रलयानळ, उपचार काही सुचेना. धर्मराजा, मी आणि माझे हे 10,000 शिष्य आत्ताच्या आत्ता पंचपक्वान्नाचं भोजन दे. हे पाय धुण्यात वेळ नाही घालवायचा. नको त्यात माणसं नको तितका वेळ घालवतात. कशात त्या किती वेळ घालवावा, टाइम मॅनेजमेंट नावाची गोष्ट आहे की नाही. पोटात मंदन, कपाळाला गंध. ताबडतोब जेवायला वाढा. धर्मराज म्हटलं हा वाढतो. धर्मराज म्हणजे असेच होते हो, कोणाला काय शब्द देऊन ठेवतील सांगता येत नाही. द्रौपदी म्हणली हो, मला विचारल्याशिवाय मला गृहीत धरताय तुम्ही. म्हणलं मग तिलाच पत्नी म्हणतात ना, तिला वेगळं मत नसतं, ती त्याचं मत आहे, त्याचं तिचं मत वेगळं नाही, तिला पती पत्नी म्हणतात. हे ऐकून ठेवा आणि ऐकून सोडून नाही द्या, हे पण दोन्ही आहे. कारण मी जरी असं इथं म्हणत असलो, जय जय, हां हां, द्रौपदी म्हणाली महाराज, अहो विषय हा यांचा नाही आहे, जेवणाचा विषय आमच्याकडे सध्या तरी या युगात. जेवणाची व्यवस्था मी करणार आहे, मला सांगा. हो तुला सांगतो.
मला आत्ताच्या आत्ता जेवण पाहिजे, मला एकट्याला नाही, 10,000 माझे शिष्य पंचपक्वान्नाचं भोजन जर दिलं नाही तर कमंडलू शाप भस्म करणार. द्रौपदी म्हणली जेवण तयार आहे, मील्स रेडी, पण तुम्ही ब्राह्मण, त्यातून प्रवासातून आलेले, समोरनं नदी वाहती आहे, आंघोळी करा, एक फरलांगावरच नदी आहे, आंघोळी करा आणि या, तोपर्यंत घेते पानं. दुर्वासानी शिष्यांकडे पाहिलं, बघितलं का, ह्याला म्हणतात पत्नी. घटकेचं मरण कसं पटकन पुढच्या घटकेवर टाकलं बघा. ती सिरियल बघत नाही, सिरियल नाही बघत ती, म्हणून ही अक्कल आहे. तिचा भुसा नाही झाला सिरियल बघून बघून बुद्धीचा. मला काय माहिती, आम्हाला काय माहिती. दुर्वास म्हणले मी करतो व्यवस्था, आलोच. जर का जेवण दिलं नाहीत, वाईट वाटतंय बोलताना, पण शब्द दिलाय हो, वाईट वाटतंय बोलताना. ही चांगली सद्भक्त मंडळी आहेत, सज्जन आहेत, पण काय एकदा उमटले शब्द ते काय परत फिरवावे. रक्ताचे शिंपून पाणी ते सत्य करून दाबावे. शब्द आहे का गंमत आहे. आलोच म्हणाले आणि 10,000 शिष्य, म्हणजे असं वर्णन केलंय त्यांनी, इतकी अतिशयोक्तीची वर्णन की त्यांच्या नुसत्या चित्राहुतीला 60 खंडी भात लागायचा. चित्राहुतीला म्हणजे चित्राहुती घालणारे काळ होता तेव्हा. 60 खंडी भात चित्राहुतीला. अशी माणसं आपल्याकडे जेवायला आली चालतील? नाश्त्याला सुद्धा नको. नवे आमच्या सहकार नगरमधून आमच्या घरासमोरनं जाऊ सुद्धा नका तुम्ही. समोर न गेले तरी आमच्या घरातलं संपल. अशी स्थिती आहे. आणि काय सांगतात ते गेलेले पाहिले आणि वर्णन केलंय. हस्तपाद प्रक्षालोनी उभी ठेली वृंदावनी, द्वारका उजू पाहे नयनी, धावा करीत श्री कृष्णाचा. कृष्णा 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 ऐसे, कृष्णा कृष्णा ऐसे श्री कृष्णा, मी तुला किती बाहू. बाहू म्हणजे हाक मारू. सत्वर या करुणाब्धे, सत्वर या करुणाब्धे, गरुडाची वाटती नका पाहू. देवा लवकर या. 6, 5, 6, 10 मर्यादा ओळखून तो आला. माऊलीने वर्णन केलंय, हातीचे भाणे, भाणे म्हणजे घास टाकून तसा आला धावत आणि म्हणाला, येताची दीनबंधू प्रतिकळवीती नमोनी आधी. ते आल्याबरोबर यांनी नमस्कार केला आणि आपलं जे आधी व्याधीतला आधी सांगतायत, म्हणजे मानसिक व्याधी, असे असं संकट आहे सांगाल. ते म्हणले बाकी नंतर बोलू. भगवान म्हणे भुकेलो सखी, असोची वाढ मला आधी. ते तुझे सगळ्या समस्या दूर ठेव. मी सत्यभामा वाढत होती, हाताला तशीच चित आहेत, लवकर वाढ, मला जेवायला वाढ. ती म्हणली तुला जेवायला नाही, वाढायला बोलवलंय. काही लोक येतात ना पंक्तीला, अहो म्हणलं पंक्तीला काय बसताय, वाढायला मदत करा, इथं गर्दी केवढी आहे, या चला. वाढायला वाढायला, अरे पण मला काय काय सगळी समस्या पटकन सांगितली. दुर्वासा आले आणि त्यांच्याबरोबर इतके शिष्य आहेत, त्यांना जेवायला वाढायचे. भगवान म्हणले मग तुम्ही वाढू शकत नाही? नाही. तुम्हाला ते सूर्याने थाळी पिढी दिली असं मी ऐकलं होतं. तिचा रात्री काही उपयोग नाही आहे, दिवसा उपयोग आहे. अरे पण कुठं आहे, कुठे थाळी दाखवा तरी, आणा तरी पुढे. द्रौपदीने म्हणे ती थाळी समोर आणली. द्रौपदीने समोर काय, याच्यावरती किती लोकांनी भाषण लिहिले. द्रौपदीने जेव्हा समोर थाळी आणली, अहो घासून चकचकीत पालथी घालून ठेवली होती. एकदा ती पालथी घातली थाळी की त्यातनं काही मिळत नसे, सूर्य मावळल्यावर, असं वर्णन आहे महाभारतात. फार छान छान वर्णन आहेत. ती थाळी अशी जेव्हा केली तेव्हा म्हणे त्या थाळीला एक पान चिकटलेलं होतं. ह्याच्यावरती पान चिकटलं होतं, याचा किती लोकांनी विचार केला आहे. आत्तासारखे ते मोलकर्णी होते का घासणाऱ्या, सगळे तांदूळ तसेच राहिले. म्हणजे आत्ता तसे आहेत असं नव्हे, पण काही वेळा असू शकतात. हां, मला तर घरी कायम ऑर्डर असते, नुसते हात काय धुताय त्याच्याबरोबर ही 2 भांडी पण घासून टाका, हात धुता धुता म्हणले, हात धुता धुता. हां, मग ते असे ऑर्डर केल्यावर थोडंफार खरकट राहतं. तसा अर्थ नाही म्हणाले. भगवंताच्या हाताला पाम चिकटलेलं होतं, तेच त्यांनी असं करून टाकलं म्हणे. असं काही कल्पना आहेत या, पण गोड अशा कल्पना मांडल्यात त्यांनी. एकाने तर असं सांगितलं, जेव्हा थाळीकडं भगवंतानी पाहिलं तेव्हा भगवंताचा एक डोळा म्हणजे सूर्य आणि एक डोळा म्हणजे चंद्र आहे, असं पुरुष सूक्तात वर्णन आहे. चंद्रमा मनसो जातः चक्षो सूर्यो अजायत, असं वर्णन केलंय. म्हणजे
तिथे मन म्हटलंय चंद्र, पण सूर्य. अहो त्या थाळीला असं वाटलं म्हणे की सूर्योदय झाला, आणि तिनं द्यायला सुरुवात केली. काय पाहिजे बोला. त्यातनं आलं असतं ना ते कम्प्युटरमध्ये, मेनू टाका. तेवढं एक पान भगवंतानी उचललं, आपल्या हातावरती ठेवलं आणि द्रौपदीला सांगितलं याच्यावर पाणी सोड आणि म्हण, या एका भाजीच्या पानाने विश्वाला व्यापून असणारा परमात्मा तृप्त होवो. संकल्पालाच महत्व आहे कर्मामध्ये, लक्षात घ्या. आणि भगवंतानी ते पाण्यासकट पाणी गिळंकृत केलं, पानासकट पाणी गिळंकृत केलं, गिळलं आणि असा ढेकर दिला. मुक्तेश्वर वर्णन करतात, ढेकर देता जनार्दन तृप्त झाले त्रिभुवन. सगळे ते ऋषीमुनी आंघोळी करत होते ना नदीत, ते पण ढेकर द्यायला लागले. अब 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 अब. हा बर का, काही काही लोकांचं तर पोट इतकं गच्च भरलं की विश्वाला व्यापणाराच परमात्मा तृप्त झाल्यावर सगळ्यांची पोटं भरली. हो काही नको. एक जण म्हणले, का हो गुरुजी म्हणतायत जेवायला जाऊया जेवायला जाऊया, मला अजिबात इच्छा नाही. मगाशी भूक लागल्यासारखं वाटत होतं, पण आता पोट फुगल्यासारखं झालंय, अगदी गच्च, अजिबात एक घास सुद्धा जाणार नाही. दुसरे म्हणले, तुम्हाला नुसतं तेवढंच वाटतंय, माझं पोट जरा कुटकुटायलाच लागलंय. अशा त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. इतक्यात भगवंतानी काय केलं, हे पांडव, मुख्य पांडव राहिले बाजूला. भगवंतानी आपल्या सिद्धीच्या जोरावरती त्या तीरावरती मंडप, पांडव आणि विविध प्रकारची अन्न तयार केली. श्रीहरीने कशी करणी केली, श्रीहरीने कशी करणी केली, श्रीहरीने कशी करणी केली. गंगा तीरी अन्ने निर्मिली, गंगा तीरी अन्ने निर्मिली. पांडवाणी पंचाळी झाली, पांडवाणी पंचाळी झाली. रत्न जडित ते मंडप घाली, रत्न जडित ते मंडप घाली. बैसवोनिया ऋषीवर भक्ती धर्मराज ते बोलत, बैसवोनिया ऋषीवर भक्ती धर्मराज ते. या या बसा बसा. आणि सगळे त्या धर्मराजाकडे बघतायत, काय तेजस्वी मंडप, रत्नजडित मंडप घातलेले, अव रत्नांचा प्रकाश आणि पाठ मांडलेले. मांडुनी स्वस्तिक सुवर्ण पाठ, अडणीवर सोन्याचे थाट, भोवती फळशाखांचा थाट, गाठीवर्ण ते पिवळे दाट. गोल गोल ते लाडू आले, पानामध्ये ते गडबडले, तसेच रोठे ते फुगलेले. तोंडाला पाणी सुटेल. ही यादो की बारात आहे. आता लक्षात घ्या. अहो 10 शेगड्या मांडून सुद्धा होणार नाही एवढा स्वयंपाक. आणि भरा 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 भरा, बसायला पाठ, टेकायला पाठ, ताटाखाली पाठ, त्याच्यावर चांदीचं ताट, त्याच्यामध्ये पंचपक्वान्नाचा ठमठमाट, शेजारी उदबत्त्या लावल्या त्याचा घमघमाट. वाढणारे जे लोक आहेत ते असे सोवळे अशी होती त्यांची की ते भरजरी सोवळी होती वाढणारे वाढप्यांची. कळकट पंचवाले कार्यालयात वाढतात ना, तसले वाढपी नव्हते. त्या पंचानं किती दिवस पाणी बघितलेलं नव्हतं, नसतं कोणास ठाऊक. हां, तो आला की त्याचा इतका दुर्गंध येतो, तो म्हणतो आमटी नको पुढं. अहो त्या रेशमी वस्त्रांचा सळसळाट असा अनुप्रास वापरलाय त्याने. आणि भरा 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 पहिला भात, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. सगळेजण जेवायला वाढतायत, पांडव स्वतः आग्रह करतायत, द्रौपदी वाढतीये असं त्यांना दिसतंय. भगवंताची ही लीला चालली आहे असं वर्णन महाभारतकार करतात. आणि एक एक पक्वान्नाची वर्णन केली आहेत. पांढरा भात झाला की मग काळा भात. काळा भात म्हणजे मसाले भात. हां, आता हल्ली आपण महाराष्ट्रीयन लोकांनी महाराष्ट्रीयताच सोडून दिली. सगळे ते साऊथचे किंवा वेस्ट या नॉर्थचे पदार्थ आपण. बिर्याणी, तुझ्या काकांनी बिर्याणी केली होती का म्हणाले का मसाले भात. हां हां, ते पुलाव त्यांनी दीर्घ लिहून दिला हां आचार्याला. हां, अरे आपले महाराष्ट्रीयन पदार्थाचं नाव घेत जा ना, ते नाव माहिती जरूर असावं, पण आपली नावं माहिती पाहिजेत. आपल्याला आपलीच नावं माहिती नाही आहेत. आणि पहिला पांढरा भात, नंतर तांबडा भात, या काय पिवळा भात म्हणजे साखर भात, मग काळा भात. भाताचे प्रकार झाल्यानंतर नुसते लाडू सुरू झाले. बेसनाचा लाडू, मोतीचूर लाडू, बुंदीचा लाडू, बेसन आणि रवा मिक्स लाडू, रव्याचे लाडू. कुठला आधी पडू, त्यातनं बाहेर कसा पडू. हां, आणि भरा 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 जेवताय ते. बरं, सिद्धीने निर्माण केलेलं अन्न, भूक लागलेली नाही तरी जेवतायत.
खरं अन्न कसं असतं माहिती आहे का? भूक नसताना सुद्धा जेवावं असं वाटलं पाहिजे ते खरं अन्न. भूक असून जात नाही ते काय नको म्हणले काही. लोणचं मागावं का लागतं याचा अर्थ इकडं काही दम नाही असा अर्थ आहे. आणि असं छान जेवणं चालली आहेत. इतक्यात श्रीखंड वाला. श्रीखंड 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 श्रीखंड. आमचे बुवा फार गमतीनं सांगत आहे श्रीखंड श्रीखंड श्रीखंड. तो म्हणला ए श्रीखंड द्या. लाडू पडलेत पुढ्यात. श्रीखंड काय वाढतोयस, चल पुढं घ्या. बघा चांदीची बादली वाढायची, ते चांदीचा मोठा चमचा असा. बघा अस्सल मलईयुक्त आहे केशर. बघा वेलदोड्याचे कण दिसतात. बघा तुम्हाला सुगंध येतो की नाही. बघा बघा. नको रे नको रे. हा नको म्हटला, पण शेजाऱ्याला अवदसा आठवली. तो म्हणला मला वाढ रे थोडं. आता त्याला वाढताना यांनी एक असा लपका उडवला. तो त्याच्या हातावर इथे पडला. त्यांनी असं काही झालं होतं. ते श्रीखंड ए श्रीखंड्या बादली कर पालथी, उद्यापर्यंत जेवीन पण श्रीखंड खाईन. इतक्यात पुढचा मनुष्याला जिलबी 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 जिलबी. ए जिलब्या श्रीखंड पडलं एवढं पाहना, तू काय जिलबी जिलबी करतोयस, कळतं का तुला काही? तो म्हणला बघा लोणकड्यात तुपामध्ये तळली आहे, केशरी पाकात बुडवली आहे, रंग नाही टाकलेला, केशरी पाकात बुडवली. बघा एक तुकडा, बघा एक तुकडा वाढ रे, एक तुकडा वाढ. तुकडा म्हणून त्यानं खाल्ला. श्रीखंडाची चव राहिली बाजूला. त्याला असं वाटलं जिलब्या सगळं ताट रिकामं कर. काही काही लोकांची तर डोकी अशी चालायला लागली असं वर्णन आहे. ती जिलबी जर आतनं पोकळ असती तर श्रीखंड त्यात भरून खाल्लं असतं. पांडव प्रतापकारांनी तर वर्णन केली आहेत. पांडव प्रतापकार सांगतात देवाचं चुकलं, देवानं इथं तोंड ठेवायला नको होतं, ते इथं ठेवलं असतं तर अजून विधभर बसलं असतं वर्ण. त्यातला अर्थ घ्यायचा लक्षात. काय करतायत भगवंत, काय भगवंताचा हेतू आहे. अमर्याद फुगली पोटे. जेवता 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 पोटा अशी फुगत 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 गेली हो. धोतरे ढिलाविती बोटे, रिता ठावन दिसे कोठे, उदकतेही घ्यावया. जास्त जेवण झालं तर ढिलं करण्याची सोय सोवळ्याला किंवा धोतराला आहे, पॅन्टला नाही. पॅन्टचं बक्कल एकदम भक दिशेत उठतं. काय पूर्वज आमचे थोडं सैल करता आलं पाहिजे की हो. आता झालं असं, इतकं गच्च जेवण बसलं होतं म्हणे त्यांचं. पाणी प्यायला पाहिजे ते सगळं पुढं सरकायला म्हणून पाण्याचं भांडं शोधायला लागले. पण खाली बघता येईना हो. खाली बघितलं की प्रकरण बाहेर येईल ना. म्हणून असं 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 सापडे ना हो भांड. पण समोरच्या पंक्तीत जे बसले होते त्यांचं दिसत होतं भांड, तांब्या. म्हणून यांनी त्यांना हाक मारली, अ समोरचे. तो म्हणले का हो समोरचे. नाही माझं भांड कुठे दाखवता का. चालेल म्हणले, माझा तांब्या तुम्ही दाखवा, कारण मी तांब्यावर आलोय आता. एकमेका दाऊ सुपंथ आहे ना ते. मग यांनी सांगितलं जरा डावीकडं पलीकडं. हा हा सापडलं. मग यांनी कसं तरी असं करून पाणी घेतलं आणि असं असं करून प्यायला लागला म्हणे तो. कारण डाव्या हाताने पाणी पिऊ नये, त्याला उजवा हात असा लावावा आणि उजवा खरकट हात भांड्याला लावू नये, असं शास्त्र आहे. म्हणजे ऐकून तरी ठेवावं. असं असं प्यायला लागला. पण झालं असं, तोंडात एवढं एवढं पाणी घेतलेलं तो करून गिळायचा प्रयत्न करतोय, पण आतमध्ये इतकं गच्च भरलं होतं ते जाईना हो. पण प्रयत्नाने ते असं दाबायला लागलं, ते सगळंच वरती यायला. जोरात ते उडेल म्हणून समोर जे भजी वडे वगैरे पडले होते त्यातले, त्यावेळेला छिद्र नसलेले वडे होते, असे अखंड वडे. त्यातले भजी वड्यातला एकाने वडा उचलला आणि तोंडात तो असा असा की ते बाहेर पडू नये असं. बरं भीम खांद्यावर नका जा घेऊन, काय काय चाललंय सगळं घ्या, व्यवस्थित घ्या. अरे यांना वाढ रे अजून. भीमाला कळे ना म्हणे, ते वडा असा धरून तो ऋषी असा अस्वस्थ का झालाय. भीमानं तो पळी पंचपात्र होता त्यातली पळी उचलली टोकदार आणि ती पळी म्हणे त्या वड्यात घातली. ही वर्णनं कशा करता येतं ते नंतर बोलूया. अहो ते घातल्याबरोबर ते सगळं श्रीखंड जिलबी पाणी या सगळ्याचं बाहेर. हातपाय झाडायला लागले ऋषी. भीम म्हणला काय पाहिजे.
आता हातपाय धुया फक्त, उठता येईना हो. मग 2-2, 4-4 माणसं एक एक ऋषीला उचलले. त्या हातपाय धुवायला जिथे केली होती व्यवस्था तिथं नेले. आणि कोल्हापूर वगैरे भागात म्हशी धुतात, अशा म्हशी धुत, कारण पोटावर सांडलेलं, इकडं सांडलेलं, आगडबंब बसलेले, सगळ्यांना धुतले. आणि इतके 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 ते झोपाळलेले होते, हात धुतानाच ते असे 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 उचलले आणि त्यांना शेजारच्या झोपायच्या मंडपात नेऊन टाकले. आणि ते लागले दुसऱ्या मिनिटाला घोरायला. एवढं सगळं केलं, सगळे झोपून गेले, एवढं सगळं गेलं आणि भगवंतानी माया आवरली. ह्या थोड्या चमत्काराच्या कथा आहेत, पण त्यातलं मॉरल लक्षात घ्यायचं, ते नंतर बोलूया. सगळे दुर्वास इत्यादी गाढ झोपलेत आणि ही सगळी मंडप, तिथले माईक पांडव सगळे भगवंतानी आवर्ते घेतले. आणि इकडे जे खरे पांडव होते त्यांना सांगितलं, अरे काय तुम्ही दुर्वास जेवायला येणार होते. म्हणतात झालं काय, यांना माहीत पण नाही तिकडे परस्पर काटा काढलेला. धर्मराज म्हणले हो ना, बरं ते आपल्याकडे तयार पण नाही देवा, काही काळजी नका करू, तुम्ही काही तयार करू नका, तुम्ही फक्त बोलवा. सहदेवा बोलवून आणतोस त्यांना. सहदेव म्हटलं जातो. आणि सहदेव अंधार होता हो तिथे. सहदेव असा गेला, नेहमीचा रोजचा रस्ता हो त्याचा. बरं तिकडचे मंडप अदृश्य झालेले, गाद्या अदृश्य झालेल्या, ते त्या पुळणीमध्ये वाळूमध्ये ढराढर घोरत पडलेले. बरं एकदा झोप लागल्यावर खाली काय कळतंय कुठं. झोप लागेपर्यंत इकडे एसी लावा, इकडे पंखा लावा, असं पांघरून घ्या, तसं पांघरून घ्या. झोप लागल्यावर काही कळत नाही हो. असे सगळे झोपलेले. आणि वाटेत एकदम हात जोरात ठेचकळला दगडाला मोठ्या, आणि इतका संतापला. अंधार होता, इथे कोणी वाटेत दगड ठेवलाय, जोरात ओरडला. ते दुर्वासांचं पोट होतं, दगडासारखं घट्ट झालं होतं म्हणे ते. दुर्वास म्हणले अरे कोण आहे ते. सहदेव म्हणला अहो गुरुजी तुम्ही इथे, तुम्हाला पाय लागला नमस्कार, क्षमा करा महाराज. अहो काय झोपलाय तुम्ही, चला गरम गरम भात, उत्तमोत्तम असं वरण, छानपैकी पंचपक्वान्न तयार होत आहेत घरी, जेवायला चला. जेवायला आवडल्यावर त्यांना असंच झालं. सगळे शिष्य उभे राहिले आणि पळायला लागले असं वर्णन आहे की गुरुजी म्हणती, शिष्य म्हणती गुरुजी कर्तव्य काय ते आता कळवा, गुरु त्यास म्हणे न मळवा यश, सत्वर तुम्ही पळा आणि मलाही पळवा. आमचे बुवा सांगायचे की बंद पडलेली एसटी जशी ढकलत नेतात तसं दुर्वासाला ढकलत सगळे चाललेत. सहदेव मागणं धावतोय, अहो गुरुजी जेवायला चला, जेवण. 6 महिने पुढे जेवण हा शब्द ऐकणार नाही, इतका जेवलं. आणि इथे आशीर्वाद दिलाय दुर्वासाने, डोळ्यात पाणी आलं त्यांच्या. सहदेवा कुणी आलंय का रे आता तिथे. होय, द्वारकाधीश भगवंत आले. बस वज्रचूडे मंडित द्रौपदी सती, माझा आशीर्वाद सांगावा तिचं प्रती. ज्यांच्या पाठीशी प्रत्यक्ष भगवंत असतो आणि आपल्या भोळ्या भावानं, आपल्या साध्या वर्तनानं भगवंताचं सतत नाम गायल्याने आम्ही त्याचे आहोत. एवढ्या शुद्ध भावाने ज्यांनी भगवंताला जिंकलंय, त्यांचं तळपट मलाच नव्हे जगात कुणालाही शक्य नाहीये. पण त्या दुर्योधनाच्या नादाला लागलो आणि त्याला शब्द देऊन बसलो. काय करायची ती फजिती माझी मी करून घेतली. वज्र चूडे मंडित द्रौपदी सती, माझे आशीर्वाद सांगा तिचं प्रती. कमंडलूतून शाप द्यायला आलो होतो, पण भगवंतानी माझी आणि माझ्या सगळ्या या शिष्यांची अशी फजिती केली, जे वाम मार्गावर असतात त्यांची हीच फजिती होते. नको त्यांच्या नादाला लागतात, दुर्जनांच्या नादाला लागतात. ते भले पुण्यवान जरी असले तरी भगवंत त्यांची फजिती करतो. यातला तपशील महत्वाचा नाही, यातला मुद्दा महत्वाचा आहे. म्हणून दुस्संग हा सर्वथैव त्याज्य. अन्यथा काय होईल, काम क्रोध मोह स्मृतिभ्रंश बुद्धिनाश आणि सर्वनाश कारणत्वात असा तो दुस्संग असतो. म्हणून सत्संग करताना दुसरी गोष्ट सांभाळावी, जेणेकरून आपण शास्त्रापासून, सज्जनतेपासून, चांगुलपणापासून, भगवंताच्या प्रेमापासून दूर जातो. असा संग टाळावा. हेच माझे समर्थ मूळ पदामध्ये सांगतात. संगती सज्जन कथा निरूप, संगती सज्जन कथा निरूपण.
वीस